नमस्कार मैत्रिणींनो, आज मी संक्रांत स्पेशल ओटीचा रुमाल बनवणार आहे। तर बघूया आपण ओटीचा रुमाल। तर आपण बघूया कटिंग करायला सुरुवात। तर पहिलं मी हा ब्लाउज पीस घेतला आहे, वेल्वेटचा आहे। तो 1 मीटर आहे, पण आपल्याला 1 मीटरमध्ये 2 रुमाल होऊ शकतात। आणि हे मी घेतला आहे अस्तर, पण ते अस्तर नाही आहे, ब्लाउजच आहे ते आतमध्ये लावण्यासाठी। तर तुम्हाला कॉटन भेटत असेल तर कॉटनही लावू शकता। तर मी हे आता ह्याचे पीस मी 2 करणार आहे आणि तुम्हाला माप दाखवणार आहे किती घ्यायचं आहे ते। तर आपण बघूया हे माप किती आहे। उंची आहे आपल्याला 16 इंचच घ्यायची आहे। तुम्ही आवडीनुसार ठेवू शकता, पण हे मी 16 इंच घेतले आहे लांबी। आणि रुंदी घेतली आहे मी 16 इंच। असं आपल्याला लांबी आणि रुंदी सेम घ्यायची आहे आणि आपल्याला चौरस टाइप आखून घ्यायचा आहे। हा एकदम साधा आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला मी रुमाल दाखवणार आहे। तो तर आपण कोणाचं लग्न असेल, कोणाचं डोहाळे जेवण असेल तर त्यासाठी आपण हे देऊ शकतो। तर आपण हे आता असं कटिंग करून घेतलं आहे व्यवस्थित। आणि आता आपण ब्लाउज पीसवर ठेवायचं आहे। तर एक मी बाजूला ठेवणार आहे भाग, आणि आता दुसरा भाग मी घेऊन चौबल घडी मारणार आहे। आणि बंद घडी ही आपल्याकडे पाहिजे, त्यासाठी आपण आता हे माप काढून घेऊया। तर आपल्याला 3 इंच घ्यायचे आहेत। बंद घडी आपल्या साईडला पाहिजे। 3 इंच लांबी आणि रुंदी 3 इंच घ्यायचं आहे सेम। आणि बॉक्स काढायचा आहे आणि गोल आकार शेप देऊन कट करून घ्यायचा आहे। पूर्ण व्यवस्थित गोल आकार आला पाहिजे असं। तर आपण हा गोल आकार रेडी केला आहे। आणि आता आपण ब्लाउज पीसवर ठेवून मार्किंग करून घेऊया। तर मी हे एक्स्ट्रा 2 इंचाची पट्टी आपण एक्स्ट्रा घ्यायची आहे, कारण ब्लाउज पीस पन्ना कमी असल्यामुळे आपल्याला एक साईडला आपल्याला जॉईंट मारावं लागणार। तो उरलेला जो आहे 2 इंचाची पट्टी मारून आपण जॉईंट मारून घेऊ शकतो।
आपल्याला पहिले जॉईंट मारून घ्यायचं आहे, नंतरच आपण अस्तर अटॅच करून घ्यायचं आहे. हा एक झाला भाग. याला शिलाई मारायची आणि इथे जॉईंट मारून गोल आकाराला आतून दुमडून घ्यायचा आहे. आता आपल्याला हा जॉईंट मारून घ्यायचा आहे. ह्या साईडला जॉईंट मारून घ्यायचा आहे. आता आपण शिलाई मारून घेऊया. आता गोल आकाराला सरळ कपडा ब्लाऊजचा ठेवायचा आहे, त्याच्यावरती आपल्याला अस्तरचा कपडा ठेवायचा आहे आणि टाचण्या लावून घ्यायच्या आहेत, जेणेकरून कपडा हलला नाही पाहिजे. आणि पहिलं आपण गोल आकाराला शिलाई मारून घ्यायचं आहे अर्धा इंचावर आणि तो कट करून मधला भाग फिनिशिंग देऊन आपल्याला बाह्याच्या साईडला घ्यायचा आहे. तर आपण हा मधला कपडा कट करून घेऊया आणि आतमध्ये फोल्ड करून घेऊया. आणि त्याला आतून कैचीने थोडं शेप देऊन फोल्ड करून घ्यायचं आहे. जेणेकरून गोल आकाराचा शेप येऊ शकतो. आता आपल्याला हा आतमध्ये टाकायचा आहे आणि त्याच्यावरती दाब शिलाई मारून पूर्ण चौरस तयार करायचा आहे. आता आपण हे कॉर्नर साईडने शिलाई मारून घेऊया.
आता आपण दुसऱ्या भागाला पण आपण अस्तर लावून घ्यायचं आहे. आता आपण गोल आकाराला लेस लावून घेऊया. गोल आकाराला लेस लावून झाले की आपण सरळ दुसरीकडनं व्यवस्थित कपडा ठेवून गोल आकार आपल्याला मिडलला घ्यायचा आहे आणि गोल आकाराच्या बाहेरून आपल्याला 1 इंच बाहेर मार्किंग करायचे आहे. 1 इंचावर मार्किंग करून आपल्याला तिथून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि त्याच्या बाजूला थोडंसं कटिंग करायचं आहे, जेणेकरून आपल्याला तिथून नाडी टाकायची. नाडी गेली पाहिजे एवढं आपल्याला मार्किंग करायचे आहे. जास्त मोठं नाही मार्किंग करायचे आहे आणि खालचा कपडा कट नाही करायचा आहे, फक्त वरचा कपडाच कट करायचा आहे. आणि त्याच्या आतून आणि बाहेरून शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपली नाडी आतून फिरता कामा नये. ही झाली आहे आपली डबल शिलाई मारून, बघू शकता. आणि त्याच्या मिडललाच आपल्याला मार्किंग करून घेतलेली आहे, कट करून घेतलेला आहे. आणि आता दोन्ही भाग आपल्याला उलटा सुलटा जॉईंट करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला सरळ कपडा शिलाई मारून घ्यायची आहे. आणि जो गोल आकार आपल्याला आहे तो त्याच्या इथून आपल्याला सरळ कपडा काढायचा आहे बाहेर.
आता सरळ कपडा करायचा आहे आणि जे 4 बाजूने 4 कोने आहेत ते व्यवस्थित आपल्याला बाहेर काढायचे आहेत, जेणेकरून ते कोने बाहेर काढले की आपल्याला चौरस कपडा रुमाल आपल्याला भेटणार आहे. तो चौरस रुमाल झाला पाहिजे. अशा प्रकारे आपण हे 4 कोने आपल्याला व्यवस्थित काढायचे आहेत. तर हा आपला झाला आहे पूर्णपणे व्हिडिओ. तर हे मी नाडी टाकून तुम्ही आवडीनुसार गोंडे पण करू शकता. तर आपला हा ओटीचा रुमाल तयार झाला आहे. तर आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा की कसा वाटला हा रुमाल. तर हा संक्रांतीसाठी स्पेशल रुमाल मी बनवला आहे. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. असेच मी छोटे छोटे व्हिडिओ मी पाठवत जाणार आहे. तर तुम्ही मला सांगा की हा व्हिडिओ कसा झाला आहे कमेंट करून. तर हा व्हिडिओ मी इथेच संपवत आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.